आयोनायझेशन एंथॅल्पीचा पॉइंट बघतोय मुलांनो. आयोनायझेशन एंथॅल्पी प्रेझेंट इन द बीजीपी पार्टी राईट ना लेफ्ट टू राईट ही वाढते, टॉप टू बॉटम कमी होते. म्हणजे टॉपला जास्त असते, बॉटमला कमी असते. याचा रेग्युलर ट्रेंड कसा आहे बघा मुलांनो. याच्यामध्ये एक्सेप्शनल केस आहे. पहिल्यांदा बोरॉन येतो, नंतर टीएल येतो, नंतर जीए येतो, नंतर एएल येतो, नंतर आयन येतो. हा रेग्युलर ट्रेंड आहे, लक्ष ठेवायचा आहे मुलांनो. ठीक आहे. नंतरचा पार्ट आहे मुलांनो, पुढे ऑन द नेक्स्ट हेडिंग नवीन पार्ट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय रे मुलांनो? टेंडन्सी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन. डेफिनेशन काय याची? याची डेफिनेशन आहे टेंडन्सी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची क्षमता, त्याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके ना. पिरियोडिक टेबल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा कोणत्या, हा इन मधला आहे मुलांनो. हा पुन्हा एकदा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणत्या पार्टीमध्ये आहे? बीजेपी मध्ये आहे मुलांना, बीजेपी मध्ये. तर लेफ्ट टू राईट कशी होते बीजेपी मध्ये? लेफ्ट टू राईट वाढते आणि टॉप टू बॉटम कशी होते मुलांनो? यास कमी होते. टॉप टू बॉटम कमी होते. म्हणजेच काय, टॉपला जास्त असेल आणि बॉटमला कमी असेल. ठीक आहे ना. बॉटमला कमी असेल. त्याचा रेग्युलर ट्रेंड कुणाचा असेल मुलांनो? रेग्युलर ट्रेंड आहे मुलांनो. याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये रेग्युलर ट्रेंड आहे. फक्त दोन अपवाद आयोनायझेशन एंथॅल्पी मध्येच आहेत आणि ॲटॉमिक साईज मध्ये आहे. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये काही अपवाद नाहीये. सगळ्यात वरचा कोण आहे? बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, बरोबर का, इंडिनियम आणि थॅलियम. ठीक आहे ना मुलांनो. सगळ्यात जास्त हा असेल आणि सगळ्यात कमी याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल. तर ट्रेंड नुसार असं करता येईल का? असं लिहिता येईल का रे मुलांनो? बोरॉन सगळ्यात जास्त आहे, बरोबर का. बोरॉन सगळ्यात जास्त आहे, नंतर अल्युमिनियम आहे, नंतर जीए आहे, नंतर आयन आहे, नंतर टीएल आहे. ठीक आहे ना. नंतर काय आहे मुलांनो? टीएल आहे, नंतर टीएल आहे. क्लिअर आहे का रे गाईस? हे जमेल का? दिस इज अ रेग्युलर ट्रेंड and this is a regular trend of electronegativity. I don't think याच्यामध्ये काय अवघड असेल. फास्ट सांगा, लिहिणं झालं असेल तर सांगा. काही अवघड नाही. इथं एक्सेप्शनल केसेस नाही आहेत. फक्त ॲटॉमिक साईज आणि आयोनायझेशन एंथॅल्पी मध्ये एक्सेप्शनल केसेस होते. इथं एक्सेप्शनल केसेस नाही आहेत. ट्रेंड हा रेग्युलर आहे. ट्रेंड हा रेग्युलर आहे. झालं? लिहिणं झालं का? ओके. सगळ्यांना पॉइंट समजला? सगळ्याला हा पॉइंट समजला का सगळ्यांना? ओके गाईज, आता पुढच्या पॉइंट कडे जायचं आपल्याला. हा, अशा अधूनमधून कमेंट करत जावा म्हणजे समजतं थोडस. नंतरचा पार्ट रे मुलांनो, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज of 13 group element of 13 group element. Shall we start the 13 group element chemical properties? मुलांनो, 13 ग्रुप एलिमेंट मध्ये दोन ऑक्सिडेशन स्टेट असतात. एक ऑक्सिडेशन स्टेट ही +3 असते आणि दुसरी ऑक्सिडेशन स्टेट ही +1 असते.
किती ऑक्सिडेशन स्टेट असतात रे मुलांनो? 2 टाईपच्या ऑक्सिडेशन स्टेट असतात. एक असते मोठी, एक असते छोटी. कारण याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, NS2 NP1 आहे मुलांनो. काय आहे? NS2 NP1 आहे. क्लिअर का? म्हणजेच जर हा एक इलेक्ट्रॉन निघून गेला तर +1 दाखवेल, आणि हा एक आणि इथले 2 दाखवले तर हा +3 दाखवेल. क्लिअर? तर मुलांनो +3 कोण दाखवतं आणि +1 कोण दाखवतं त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचा आताच्या सेशन मध्ये. तर 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 गाईज पहिल्या एलिमेंट लिहितो BALGAIN आणि TL. ओके ना? वरचे एलिमेंट हे +3 दाखवतात आणि खालचे एलिमेंट हे +1 दाखवतात. कळलं का गाईज? समजलं का? डिप्लोमॅटिक बोलतोय मी, सगळ्यांची क्लिअर कट सांगत नाही मी. टॉप वाले काय दाखवतात? +3 दाखवतात. टॉप वाले +3 दाखवतात आणि बॉटम वाले जनरली +1 मोर स्टेबल असते. +1 बॉटम वाला TL काय असते? +1 मोर स्टेबल असते. असं का? वरचे +3 दाखवतात, खालचे +1 का दाखवतात? गाईज राईट ना गाईज? कमेंट कन्सेप्ट आहे का मुलांनो? त्या इफेक्टचं नाव आहे इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट. त्या इफेक्टचं नाव काय आहे? इनर्ट पेअर इफेक्ट. That effect is called as inert pair effect. What is the inert pair effect, guys? Participation of NS orbital goes on decreasing as increasing atomic number. मी काम करतो मुलांनो, इनर पेअर इफेक्टचा पॉइंट हा पुढच्या स्लाइड वरती घेतो, म्हणजे जास्त खिचडी होणार नाही तुमच्या पुढे, है ना? पहिल्यांदा तो पॉइंट आपण एक्सप्लेन करतो, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो, नंतर तो कन्सेप्ट आपण इथे लावूयात. क्लिअर? क्लिअर ना? तर गाईज इथे बघा, पॉइंटचं नाव आहे इनर्ट पेअर इफेक्ट. ओके ना? इनर पेअर इफेक्ट. मी स्टेटमेंट लिहून देतो आहे का? Participation of NS orbital goes on decreasing from top to bottom. And काय म्हणलं मी? And याच्यामध्ये अजून एक दुसरी डेफिनेशन आहे मुलांना. हायर ऑक्सिडेशन, लोअर ऑक्सिडेशन स्टेट, लोअर ऑक्सिडेशन state is more stable than higher oxidation state. लिहून घ्या, एक्सप्लेनेशन देतो. लिहून घ्या, एक्सप्लेनेशन देतोय. लिखो 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 लिखो, मैं एक्सप्लेनेशन दे रहा हूं. लिहून घ्या, इनर्ट पेअर इफेक्ट नावाबद्दल एक्सप्लेनेशन देतोय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग.
ओके गाईज, एक्सप्लेनेशन बघा मुलांना, एक्सप्लेनेशन स्टार्ट करतोय, ऐका. हा, इनर्ट पेअर इफेक्ट बद्दल चालू आहे मुलांना. इनर्ट पेअर इफेक्ट आपलं 13 ग्रुप एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मुलांना? NS2 NP1. म्हणजे 13 ग्रुप एलिमेंट मध्ये जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, एक इलेक्ट्रॉन इथं आहे, 2 इलेक्ट्रॉन इथं आहेत. क्लिअर ना? 13 ग्रुप एलिमेंट आहे, त्याच्यातले ते 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ना. याची व्हॅलेन्सी किती असते? 3 असते. एक इलेक्ट्रॉन इथं आहे, 2 इलेक्ट्रॉन इथं आहेत. क्लिअर? म्हणजेच बॉन्ड बनवण्यासाठी 13 ग्रुप एलिमेंट कडनं किती इलेक्ट्रॉन येतात? 3 इलेक्ट्रॉन येतात. 3 इलेक्ट्रॉन येतात, राईट ना. एक पी चा इलेक्ट्रॉन आणि एक एस चा इलेक्ट्रॉन. एक पी चा इलेक्ट्रॉन आणि 2 एस चे इलेक्ट्रॉन जसं जसं टॉप कडून बॉटम कडे जातात ना मुलांना, टॉप कडून बॉटम कडे, म्हणजेच काय? BAL GA IN आणि TL कडे. ह्याचं पण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NS2 NP1. इथं हा NS हा पूर्ण पार्टिसिपेट असतो, पण जो NS इथला आहे ना, NS2 NP1 हा जो आहे ना, हा कसा आहे? लेझी आहे, लेझी. हा जो NS आहे ना, हा कसा आहे? लेझी आहे, पार्टिसिपेट करत नाही बॉन्ड फॉर्मेशन साठी. कसा आहे? हा जो खालचा NS इलेक्ट्रॉन आहे ना मुलांनो, तो लेझी आहे, पार्टिसिपेट होत नाहीत NS ऑर्बिटल बॉन्ड बनवण्यासाठी. त्यामुळं फक्त एकच इलेक्ट्रॉन इथला जातो. आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेटला इथं काय दाखवतं मुलांनो? +1 ऑक्सिडेशन स्टेट, मोर स्टेबल दाखवतं. आणि इथं हा पण कामाला जातो, हा पण कामाला जातो. म्हणजे इथले 2 आणि इथला 1, टोटल किती झाले? टोटल 3 झाले. वरची ऑक्सिडेशन स्टेट 3 दाखवतात आणि खालची ऑक्सिडेशन स्टेट +1 दाखवतात. हा झाला इनर पेअर इफेक्टचा एक्सप्लेनेशन. आणि त्या आधारितच दुसरी लाईन आहे बघा मुलांनो, दुसरी स्टेटमेंट. ह्यापैकी लोअर ऑक्सिडेशन स्टेट कोण आहे रे मुलांनो? ही लोअर आहे, त्याला म्हणूयात आपण लोअर ऑक्सिडेशन स्टेट. आणि ही कशी असते? मोर स्टेबल असते. जे लोअर असतात ते काय असतात? मोर स्टेबल असतात. म्हणजेच ही कशी असेल? लेस स्टेबल असेल, लेस. क्लिअर का? दॅट इज द कचरा अबाउट द इनर पेअर इफेक्ट. पूर्ण वाट लावून टाकली. मला नाही वाटत काही पॉइंट अवघड असेल. काय असेल तर सांगा, मी अजून एकदा एक्सप्लेन करतो, नाही समजलं तर. समजलं का? इनर्ट पेअर इफेक्ट, पार्टिसिपेशन ऑफ NS ऑर्बिटल. ओके, डबल करायचं ना? डबल करतो मुलांना, लक्ष द्या, काहीच हरकत नाही. ओके, काय म्हणतो रे मुलांनो? इकडे बघा, आपला हा BAL आहे, GA आहे, IN आहे आणि TL आहे, है ना. आपले जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NS2 आहे, NP1 आहे. त्याचं पण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? NS2 आहे, NP1 आहे. आपला ग्रुप आहे 13. आपला ग्रुप किती आहे? 13. 13 मध्ये व्हॅलेन्सी किती असते? 3 असते. 3 असते. एक इलेक्ट्रॉन हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, हा 2 इलेक्ट्रॉन, टोटल 3 झाले. जसं आपण खाली जाऊयात ना मुलांनो, टॉप टू बॉटमला, टॉप टू बॉटमला जाऊयात ना मुलांनो, तेव्हा हा जो NS ऑर्बिटल आहे हा काम करत नाही, हे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. इथं पार्टिसिपेट करतो, पण इथं पार्टिसिपेट करत नाही. म्हणजे बोरॉन मध्ये पार्टिसिपेट करतो, वरच्या एलिमेंट मध्ये NS काम करतो, पण खालच्या एलिमेंट मध्ये NS काम करत नाही. काम करत नाही म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? फक्त एकच. काम करत नाही म्हणजे फक्त एकच इलेक्ट्रॉन झाला ना, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन जातो आणि +1 चार्ज दाखवतो. हा काम करतो म्हणजे इथले 2 इलेक्ट्रॉन, इथला 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे जी ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? 3 झाली. म्हणजेच काय झाले? वरचे एलिमेंट हाय ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि खालचे एलिमेंट लो ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कशामुळे झालं हे? NS न काम करण्यामुळे झालं, पार्टिसिपेशन न करण्यामुळे झालं.
म्हणजेच काय रे मुलांनो, स्टेटमेंट काय म्हणते मुलांनो, पार्टिसिपेशन ऑफ एन एस ऑर्बिटल, पार्टिसिपेशन ऑफ एन एस ऑर्बिटल गोज ऑन डिक्रीजिंग, खाली खाली आल्यानंतर कमी होते फ्रॉम टॉप टू बॉटम, बरोबर ना. पार्टिसिपेशन एन एस ऑर्बिटलचं काय होतं, कमी कमी होतं टॉप टू बॉटम कडे जाते वेळेस. आणि काय म्हणलेलं त्याने, लोअर ऑक्सिडेशन स्टेट, जी लोअर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे जी ही आहे ना, ही मोर स्टेबल आहे म्हणतोय. ही काय आहे, मोर स्टेबल आहे. आणि ही कशी आहे, लेस स्टेबल आहे. क्लिअर आहे का, क्लिअर आहे. दॅट इज कॉल्ड एज इनर्ट पेअर इफेक्ट. क्लिअर असेल तर सांगा, आज नाही नसेल तर अजून एकदा घेतो, ऑफलाईन मध्ये घेतो. पण पहिल्यांदा ही स्लाइड लिहा. अभि समजलं का रे, अभि ओम कमेंट टाका. मी दुसरी लिंक पाठवणार आहे, दुसरी लिंक पाठवणार आहे मी. मुंडे समजलं का, मुंडे इम्पॉर्टंट रूल आहे हा. अजून पॉइंटला कंटिन्यू करायचं आहे, अजून पॉइंटला कंटिन्यू करायचा. 1 मिनिट राहिला, लिंक कटेल, मी रिसेंड करतोय लिंक.